आपल्याला विनंती करतो की जे शासकीय आपलं सिव्हिल हॉस्पिटल लातूरमध्ये होणार आहे त्या सिव्हिल हॉस्पिटलला माननीय शिवराजजी पाटील चाकूरकर साहेबांचं नाव द्यावं असा ठराव इथून संमत करून तो शासनाकडे पाठवून सर्व सत्ताधारी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसोबत विरोधी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी सुद्धा त्याच्यामध्ये पाठपुरावा करून त्याला मंजुरी मिळवून द्यावी एवढी विनंती करतो। याचबरोबर आदरणीय शिवराजजी पाटील चाकूरकर साहेबांचं स्मारक करण्याबद्दल माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी घोषणा केलेली होती आणि त्या अनुषंगाने हा विषय चर्चेला जातोय। तर माननीय शिवराजजी पाटील चाकूरकर साहेबांचं लातूरसाठी असलेलं अमूल्य योगदान लक्षात घेता त्यांचं स्मारक हे अतिशय भव्य दिव्य व्हावं। खरं तर आपण या सभागृहाचे सदस्य आहोत आणि कधीतरी माननीय शिवराजजी पाटील चाकूरकर साहेब हे सदस्य म्हणून नव्हे तर नगराध्यक्ष म्हणून तुमच्या खुर्चीमध्ये कधीतरी याच नगर परिषदेमध्ये बसलेले होते। त्यामुळे एक वैभवशाली परंपरा आहे आणि देशाचं नेतृत्व त्यांनी केलं आणि आता त्यांचं स्मारक खरं तर ही दुर्दैवी वेळ आहे आपल्यावर, पण त्यांचं स्मारक होत असताना ते देशाला प्रेरक ठरावं अशा पद्धतीचं स्मारक व्हावं आणि त्याकरिता मुबलक जागा आपल्याला जर लोकनेते विलासरावजी देशमुख मार्गाच्या परिसरामध्ये किंवा त्याच्या प्रारंभी त्या ठिकाणी जर मिळाली तर एक वेगळा दुग्ध शर्करा योग आपल्याला घडवून आणता येऊ शकेल की लोकनेते विलासराव देशमुख साहेब मार्गाच्या जवळ जर शिवराज पाटील चाकूरकर साहेबांचा पुतळा केला तर ते सुद्धा आपण सूचना विचार करावी। काही सदस्यांचं म्हणणं आहे की पालिकेच्या आवारामध्ये तो पुतळा झालाच पाहिजे, पण पालिकेच्या आवारातली जागा कमी पडता कामा नये। साहेबांचं स्मारक होईल ते अतिभव्य व्हावे आणि उडगे साहेब माझी तर तुम्हाला विनंती राहणार की तुम्ही विशेष याच्यामध्ये पुढाकार घेऊन या सगळ्या कामाला गती द्यावी अशी माझी तुम्हाला विनंती राहणार आहे।